चला. मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपलं आपल्या आजच्या लास्ट डेच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे. सर्वात अगोदर सर्वांना थँक्यू आणि अभिनंदन. कारण जसं आपण पहिल्या दिवशी बोललेलो की 5 दिवसाची कमिटमेंट पाहिजे आणि स्वतःबरोबर करायची, तर 5व्या दिवसापर्यंत तुम्ही थांबले आहे. खरंच याचं एकच अर्थ आहे की जीवनामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे आहे. ओके. चला, आता मी सर्वांना नोट्स पाठवले आहे. आजचा दिवस काय इम्पॉर्टंट आहे? आजचा दिवस काय इम्पॉर्टंट आहे बघा. आपण शिक्षण घेतो. समजा तुम्ही बी.कॉम केलं असेल, डी.एड केलं असेल, काही दुसरी फील्ड असेल, इंजिनिअरिंग केलं असेल, डॉक्टर केलं असेल, एम-बी-बी-एस केलं असेल. शिकणं वेगळं, शिकल्यानंतर डिग्री हातात घेतो ते वेगळं. खरी मजा कुठून सुरू होते? जॉबला लागल्यावर, बरोबर? मग आपल्या जीवनात परिवर्तन होतात. मग चांगली नोकरी लागते, पैसा येतो, जीवनात नवीन व्यक्ती येते आणि असं होतं. कशासाठी? की त्या शिक्षणासाठी. आता 4 दिवस तुम्ही मेहनत घेतली आहे, पण याला जीवनामध्ये ॲप्लिकेशन कसं, याला कसं करायचं, याला इम्प्लिमेंट कसं करायचं? ओके, याला कसं करायचं याच्यासाठी आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मी नोट्स दिल्या, थेअरी दिली आणि ती तुमच्याकडे तशीच पडून राहील. असं करायचं नाहीये. ओके. तर प्रॅक्टिस करायची आणि आता मॅजिक तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले येणार आहे. ओके. जस्ट 1 मिनिट. आता मला सांगा, नोट्स कुणाकुणाला आले नाही चॅट बॉक्समध्ये सांगा बरं मला. नोट्स कुणाला भेटले नाही मला बघू द्या. कुणाकुणाला नोट्स नाही आले आहेत अजून, कारण त्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. चला, बऱ्याचशा लोकांना आलेले आहेत नोट्स. जर ज्यांना नोट्स आल्या नसेल मला चॅट बॉक्समध्ये सांगा कोण कोण आहे. ओके. ओके, रेखा मॅमला नाही आल्या आहेत. ओके. 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 चला, बऱ्याच लोकांना नोट्स नाही आलेले आहेत. नोट्ससाठी तुम्हाला अगेन व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपच्या ॲडमिनवर माझा नंबर आहे. तुम्ही मला सांगायचंय, तुमचं नोट्समध्ये सांगायचं मला नोट्स लिहा, किंवा लिहायचं सर्टिफिकेटसाठी तुमचं नाव लिहायचंय, जे तुम्हाला सर्टिफिकेटवर नाव पाहिजे. कोणी डॉक्टर असेल, प्रोफेसर असेल, तसं टाकून भेटेल. आणि नोट्ससाठी तर नोट्स तुम्हाला घ्यायचे आहे. तरी नोट्स काय आता तुम्हाला कळणारच आहे. मी ते नोट्स बघूनच शिकवणार आहे तुम्हाला जीवनामध्ये ॲप्लिकेबल कसं करायचं आहे. ओके. तरी पण आता बघा, तुम्ही 5 दिवसाचा सकाळच्या बॅचला मला खूप लोकांनी एक्सपिरियन्स सांगितले की खूप छान, म्हणजे एका मॅडम आता थायलंडला चालल्या आहेत. एका मॅडमचं 15 वर्षापासून त्यांच्या शेतातून रस्ता नव्हता, तो त्यांनी झाला. एक मॅडमची शुगर 4-5 ह्या 5 दिवसातच शुगर नॉर्मल आली. तर खूप चांगले रिझल्ट आहे. ओके. जर तुम्ही एवढ्यातच इतकी सकारात्मकता आली आहे, तर याच्या पुढे प्रॅक्टिस करून तुमच्या जीवनामध्ये बघा, कल्पना करा किती सकारात्मकता येईल. ओके. पॉझिटिव्ह राहिलं तर सर्व येईल. पैसा, समृद्धी, नातेसंबंध, एव्हरीथिंग. ओके. तर पॉझिटिव्ह राहायचे आणि नीट प्रॅक्टिस करायची. खूप सुंदर आहे. याचे रिझल्ट माझ्या आयुष्यात खूप सुंदर आले आहेत, खूप लोकांचे आले आहेत. एकाचा अनुभव नसतो तो, प्रूव्हन टेक्निक्स असते म्हणून शिकवली जाते. ओके. तर सर्वात अगोदर तुम्हाला आला आहे मेडिटेशन. आपण मेडिटेशनवर बोलूया. ओके. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं. आता मॅडमचा एका अश्विनी मॅमचा फोन आला होता, खूप कन्फ्यूज होत्या. तर आता ज्यांना आलं नाहीये मेडिटेशन, त्यांनी नोट्स करा. मी तुम्हाला सगळ्या नोट्समध्ये देईल. हे बघा, आता नोट्सचं मी तुम्हाला एक साऊंड दाखवतो. ओके. मी साऊंड प्ले करतो. ज्यांना नोट्स भेटल्या नाही तो साऊंड कसा असेल. ओके. जस्ट 1 मिनिट. 1 मिनिट हा. 1 मिनिट, मला इकडे बघू द्या. प्ले होतं का? बघा, काही आवाज येतोय का तुम्हाला? ओके, येतो. ऐकून घ्या. ओके. आता हा सर्वात अगोदर रूट चक्राचा साऊंड येणार आहे, रम. तर तेव्हा तुम्हाला रूट चक्रावर हात ठेवायचा आहे. नोट्समध्ये सगळं मी सांगितलंय, पोझिशन, कलर वगैरे दिलेलं आहे नोट्समध्ये. ओके. तर तसं पुढे पुढे जाऊन तुम्हाला प्रत्येक साऊंड 3 मिनिटं येणार आहे. तर काय करायचंय, कसं करायचं मेडिटेशन? खालून वरतीच जायचंय. कधी पण आणि मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे हे सगळं करायला टाइम कसा काढायचा. ओके. नाही तर बोलणार सर खूप बिझी लाईफ, एवढा टाइम भेटत नाही. हे मेडिटेशन 21 मिनिटाचं असणार आहे. अगेन
सगळ्यांचा शक्तिपात झालेला आहे. ज्यांचा नाही झाला त्यांना उद्या करून दिला जाईल. तर ज्यांचा शक्तिपात झालाय, सिंपल आहे. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची, माझ्या गुरुची, ईश्वराची आणि स्वतःची. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दिव्य रेकी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हेडफोन लावून ऐकायचंय मेडिटेशन. हेडफोनने कशासाठी? ते साऊंड मेडिटेशन आहे, साऊंडची फ्रिक्वेन्सी. ओके. मग हात आपल्याला सुरुवातीला रूट चक्रावर ठेवायचा आहे. ओके. रूट चक्रावर 3 मिनिटानंतर आवाज बदलेल. रमचा लम होईल, तुम्हाला लगेच कळेल आवाज बदललाय. लगेच हात वरती घ्यायचा, स्वादिष्टान चक्रावर, नाभीच्या 3 बोटं खाली घ्यायचा. ओके. जस्ट 1 मिनिट, 1 मिनिट. सॉरी हा. तर आता बघा, नंतर तुम्हाला दुसरा साऊंड येणार आहे. तर थोडासा साऊंड मी जरा पुढे करतो, फॉरवर्ड करतो. जस्ट 1 मिनिट. तर तो रम साऊंड 3 मिनिटं संपल्यानंतर लम साऊंड ऐकू येईल. तर मग तुम्हाला काय करायचंय, परत सारखं सारखं असं नाही करायचं, एकदाच करायचं ते मेडिटेशनच्या सुरुवातीलाच. रेकीला कॉल करायचा, नंतर नाही करायचा. लम आला, आवाज चेंज झाला, लगेच स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली. 3 मिनिटं आवाज येईल. परत मग रम आवाज येईल, रम मणिपूर चक्राचा आवाज आहे. तर आपण मणिपूर चक्रावर हात ठेवायचा, हात कप शेपमध्ये ठेवायचे, मी तुम्हाला पुढे सांगतो. असं करत करत 7 21 मिनिटाला मेडिटेशन तुमचं संपून जातं. एवढंच करायचंय. फक्त बोललं नाही तरी चालेल, तुम्ही ऐकलं तरी चालेल. घरात कोणी नसेल मग तुम्ही मंत्र उच्चारण करा. नाही तर घरचे बोलतील, आता अचानक या व्यक्तीला काय झालं, हसतील तुम्हाला. ओके. असं होतं. सुरुवातीला लोक आपल्याला हसतात, जे नंतर दात दाखवतात, नंतर त्यांचेच दात किळी बसते. ओके. जेव्हा तुमचं जीवन बदलेल तर तेच लोक तुम्हाला अनुकरण करणार. ओके. की तू मागे काय करत होती किंवा करत होता. आलं लक्षात? सुरुवातीला तर सध्या घरात कोणी नसेल, बोलू नका मंत्र, फक्त हेडफोन लावून मन लावून ऐकायचं. कलर इमॅजिन करायचा. ओके. येलो कलर मणिपूर चक्राचा, हार्ट चक्राचा, ग्रीन कलर, असं 21 मिनिटं मेडिटेशन होतं. ओके. चला, मेडिटेशन ज्यांना भेटलंय तर मेडिटेशन विषयी काही क्वेश्चन आन्सर असेल तर सांगा, नाहीतर आपण पुढचं खूप इम्पॉर्टंट सांगायचं. ओके. मेडिटेशन क्लिअर आहे सर्वांना? काही मेडिटेशन बद्दल काही क्वेश्चन आहे? ओके, क्लिअर आहे. खूप सिम्पल आहे. एकदा सुरुवातीलाच रेकीला कॉल करायचा आहे. 21 मिनिटं फिनिश. ओके. तुम्हाला सांगेल पुढे जाऊन टाइम स्वतःसाठी कसा काढायचा. एकदा स्टार्टिंगला करायचं असतं ते. ओके. आता पुढचं तुम्हाला काय करायचं आहे, लेट मी चेक. ओके. जस्ट 1 मिनिट. ओके. आपली PDF फाईल. ओके. आता एक रेकी दैनंदिन प्रॅक्टिस म्हणून एक फाईल आली. ओके. रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस म्हणून एक फाईल आली. आता त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, हिलिंग करायच्या आधी, दुसऱ्याची हिलिंग वगैरे करायच्या अगोदर सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचंय. तर याला बोलतात 1 to 3 प्रोसेस. मी काल सांगितले, खूप सिम्पल आहे. अगेन 1 to 3 प्रोसेस. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची, गुरुची, ईश्वराची. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि काय करायचं आहे, डावा हात खाली, उजवा हात वर, आणि चार्ज लँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, चार्ज लँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. नंतरून परत एक अंदाज 21 वेळेस करायचंय, मोजत नाही बसायचं. एक समजून येईल तुम्हाला, व्हायब्रेशन्स कळतील. चार्ज लँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. नंतरून चार्ज लँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा क्राऊनवर घ्यायचं. तुमचे 7 डबल होतं, मेडिटेशन पण आणि हे पण होतं. अंदाजे 21 वेळेस. आणि हृदय चक्रावर ठेवून चार्ज अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. ओके. तर हे तुम्हाला त्या मेडिटेशन नंतर करायचंय, किंवा कुठली हिलिंग करायच्या वेळेस करायचंय. नंतर तुम्ही हात स्वतःवर कुठेही ठेवून, जिथे दुखत आहे तिथे ठेवून द्यायचा. ओके. त्याच्या अगोदर थोडंसं इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. अगोदर आपण हे बघूया. आता रेकी लेवल 1 गाईड म्हणून एक फाईल आलेली आहे. ओके. हे काय आहे, संपूर्ण गाईड आहे. एवढे तुम्हाला कोणी देणार नाही नोट्स, खूप डीपमध्ये नोट्स असतात. ओके. कॉन्फिडेन्शियल असतात, तरी मी तुम्हाला दिलाय नंबरवर. तर कसं असतं, याच्यात सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला. रेकीचे 5 सिद्धांत काय आहे. परत तुम्हाला परत फाईल ना स्टॉप करून, नाही तर तुम्हाला दिसणार नाही. जस्ट 1 मिनिट थांबा, परत एकदा शेअर करून दाखवतो. ओके.
तर ह्या फाईलमध्ये A to Z माहिती दिली आहे लेवल 1ची, लेवल 2 आणि 3ची नाही. ओके, तर लेवल 1ची सगळं आहे. तर रेकी काय आहे, रेकीचा पूर्ण इतिहास दिलेला आहे. ते मी तुम्हाला रेकीच्या इतिहासमध्ये सांगितलं. डॉक्टर मिका उसूई होते. जस्ट 1 मिनिट. ओके, 1 मिनिट थांबा. आता हे रेकीचा पूर्ण इतिहास त्या फाईलमध्ये दिलाय, म्हणजे तुम्हाला वाचायला इंटरेस्ट येईल की हे नक्की काय आहे, कसं आलं. ओके, दुसरं, ते डॉक्टर मिका उसी होते. काल मी थोडंसं त्या दिवशी सांगितलं रेकीची हिस्ट्री काय असते, त्याच्यात तुम्हाला कळणार आहे. ओके, वाचायचं, एकदाच वाचायचं आहे, वाचण्यासारखं आहे. त्याच्यात रेकीचे 5 प्रिन्सिपल दिलेले आहेत रिव्हिजनसाठी. जर तुमचे नोट्स वगैरे हरवल्या लिहिलेल्या तर हे करायचं. ओके, याच्यात इम्पॉर्टंट काय आहे आपण ते बघणार आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. तर ह्या लेवल 1 गाईडमध्ये तुम्हाला ओरा आणि चक्राची खूप चांगली माहिती दिलेली आहे. सर्व काही तिथे व्यवस्थित गाईड केलेलं आहे. ओके, तर तुम्हाला ओरा चक्रासाठी अभ्यास करायचा आहे. इथे आबा मंडल म्हणजेच ओरा. ओके, इथे आबा मंडल लिहिलंय, त्याला ओरा बोलतात. मग एखाद्या व्यक्तीचा ओरा किती असतो, कसा असतो, सर्व काही दिलेलं आहे. ओके, तर ते तुम्हाला रिफर करायचं आहे. सेकंड, इथे दिलंय की तुम्हाला कुणाचा ओरा कसा चेक करायचा. आता मी 5 दिवसामध्ये तुम्हाला नाही शिकू शकत एवढं सगळं काही. ओके, तर तुम्ही हे वाचून थोडंसं सेल्फ स्टडी पण करायची आहे की ओरा कसा चेक करायचा, हात रब करून स्वतःचा, इतरांचा वगैरे थोडंसं प्रयत्न करून बघायचा आहे. ओके, आता हे बघा, एखाद्याचा ओरा साध्या साध्या भाषेत सांगायचं तर कसा क्लीन करायचा मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा, इकडे एक हाताची ऍक्शन आहे आणि एक व्यक्ती वरतून खाली असा रिकीला कॉल करून पूर्ण त्याचा ओराची चारही बाजूनी सफाई करणार आहे. ओके, आता ही किती सिंपल टेक्निक आहे, कन्फ्युजन याच्यामध्ये काहीच नाही आहे. बघा, तुम्हाला सांगतो, आपण लहानपणी आजारी पडत होतो तर आपली आजी काय करायची, ताप वगैरे आला तर मीठ घेऊन सगळं उतरवायची की नाही चारी बाजूने, आपला ओरा क्लीन करायची. आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं, मी ओरामध्ये शिकवलंय, आपला ओरा वीक होतो, आपण निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतो. ओके, तसं ओरा साफ करायला तुम्हाला काय करायचंय, आता मीठ ते तर करतच काम, पण आता तुमच्याकडे रेकी तर घरात छोटे मुलं असतील, ताप आला असेल, अर्जन्सी असेल, क्लिनिक बंद असेल 2-3 दिवस, तर तुम्हाला चारी बाजूने असा ओरा साफ करायचा आहे. ओके, तर तुम्ही रिझल्ट खूप छान येतात. माझी पण मुलगी छोटी होती जेव्हा मी रेकीत आलो, 4-5 वर्ष झाले, तर मी असे प्रयोग केलेत म्हणून तुम्हाला सांगतो. ओके, तर खूप चांगला रिझल्ट देतो त्याचा. ओके, तर इथे तुम्हाला ते रिफर करायचं आहे, छान पुस्तक वाचायचं आहे. 30च पान आहेत, जास्त पानं नाही आहेत. ओके, ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, याच्यातले इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स मी कव्हर करतो फक्त. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, याच्यात चला 7 चक्राची पण खूप चांगली माहिती दिली आहे तुम्हाला, डिटेलमध्ये याच्यात कळणार आहे. याच्या पुढे तुम्हाला काही कुठे कोर्स करायची गरज नाही आहे, तुम्हाला सर्व कळेल. ओके, इम्पॉर्टंट काय आहे फक्त बघतो. ओके, 1 मिनिट. हे बघा, याच्यामध्ये ना तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला कुठला आजार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कुठल्या चक्रावर काम करायचंय ते सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, तर याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. ओके, आता मूलाधार चक्रावर कधी जास्त रेकी द्यायची तुम्हाला वाटलं तर खूप प्रॉब्लेम आहे, तर दिवसाचा तुम्ही साऊंड मेडिटेशन मध्ये 3-3 मिनिटाचं आहे, पण तुम्हाला वाटलं की खूप प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही तिथे 15 मिनिटापर्यंत पर्यंत सुद्धा रेकी देऊ शकतात. ओके, तर मूलाधारासाठी रीड की, हड्डी के नीचे, तिथे खूप काही दिलेले आहेत, आजाराप्रमाणे चक्र दिलेले आहेत, त्या त्या चक्रावर तुम्हाला तसं रेकी द्यायची, तर हे बुक वाचायचं आहे. ओके, रेकीला कसं इन्वोक करायचं ते सुद्धा दिलेले आहे, रेकीला कॉल कसा करायचा. इम्पॉर्टंट काय आहे हे बघा, आता रेकी देताना इम्पॉर्टंट हे आहे, तुमचे हात कधी पण कप शेपमध्ये पाहिजे. ओके, असे हात स्प्रेड नको, ऊर्जा निघून जाते. असे हात पाहिजे, ऊर्जा थांबून राहते. आलं लक्षात? तर तुम्हाला हात असे कप शेपमध्ये ठेवायचे. ओके, पिरॅमिड आकारमध्ये, मग ऊर्जा तिथेच आपली तिथून चांगली वाहते. ओके, तर तिथे दिलेलं आहे. ओके, आता इम्पॉर्टंट अजून काय आहे, रेकी के 24 स्थिती. आता रेकी लेवल 1 स्वयंशुद्धीचा काळ असतो. लेवल 2-3 मध्ये तुम्ही इतरांवर उपचार करू शकता. लेवल 1 मध्ये स्वतःवर किंवा घरच्यांच्या 2-3 व्यक्तीवर करू शकता. ओके, तर इथे काही बॉडीचे 24 पार्ट्स आहे, त्याला 3-3 मिनिट रेकी द्यायची, पण रोज द्यायची असं लिहिलेलं आहे, पण तो खूप जास्त टाइम होतो, आपण एवढं देऊ शकत नाही. तर तिथे अजून एक दिलेलं आहे, तुम्ही कमीत कमी 12 बॉडी पॉईंट्सवर रेकी द्यायची जर तुम्ही खूप आजारी असाल. ओके, हेल्थ इश्यू आले,
तर 3 मिनिटं डोळ्यावर ठेवा, 3 मिनिटं कानावर ठेवा, क्राऊनवर ठेवा, तर तुमचं काय होणार, ओव्हरऑल बॉडी क्लीन होणार. ओके. पण सध्या तुम्हाला हे करायची गरज नाहीये. मी याच्यानंतर जी दुसरी टेक्निक सांगणार आहे ती ओव्हरऑल बॉडी क्लिनिंगची टेक्निक सांगणार आहे. तरी पण तुम्ही रिफर करू शकता. तरी खूप छान नोट्स आहे, तुम्हाला वाचायचे. ओके. ओके, चला आता मी दुसरी फाईल ओपन करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आता मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आता व्यवस्थित बघायचंय मी प्रॅक्टिकल कसं करतो. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके. आता तुमचं हे जेव्हा झालं की मेडिटेशन नंतर चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा बॉडी अँड ओरा. ओके, आता इम्पॉर्टंट काय आपल्याला, इम्पॉर्टंट काय करायचं आहे, आता डेली आपल्याला काय करायचंय. आता तुम्हाला इथे वाटेल की खूप वेळ लागणार आहे, सर सांगतायत, पण इथे जर डेली प्रॅक्टिस केली तर 3-4 मिनिटातच हे काम होऊन जातं. ओके. तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या जीवनामध्ये खरे प्रॉब्लेम कुठे असतात, खरे प्रॉब्लेम असतात, सर्वांनाच माहिती आहे प्रॉब्लेम कसे असतात. एक तर आपले ग्रह खराब असतात. सेकंड, आपल्याला वाटतं आपल्याला कुणाची वाईट नजर लागली, कोणी ब्लॅक मॅजिक केलं, त्याच्यात आपलं मन असतं. तिसरं असतं की चला पितृदोष असतील, पूर्वजांचं काही कार्मिक असेल, असं काही आपल्याला वाटतं. आणि चौथं आपल्याला काय वाटतं, आपल्या जीवनामध्ये काही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, काही पैसाच येत नाही. तर याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निक आहे, ते मी प्रॅक्टिकल करणार आहे. ते मेडिटेशन नंतर तुम्हाला रोज करायचं आहे. सुरुवातीला वेळ लागेल, नंतर 3-4 मिनिटात होतं. कंटिन्यू करायचं आहे. बघा खूप सुंदर आहे. याच्यानंतर तुम्हाला काही कुठे जायची गरज नाही रेमेडी वगैरे करायला. खूप सुंदर आहे. तर सुरुवातीला काय करायचं, मी स्पीकर मोडवर घेतो. ओके. नोट्समध्ये दिलेलं आहे, तरी मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. ओके. ओके. काय करायचं सुरुवातीला, तुम्ही नका करू, फक्त मला बघा आणि तुम्हाला फक्त लक्षात ठेवा. नंतर मी नोट्समध्ये ॲज इट इज दिलेलं आहे, फक्त बघा तुम्ही ॲक्शन कशी करायची. ओके. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माता पित्यांचा, माझ्या गुरूंचा आणि ईश्वराचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि काय करायचं हे बघा, आता हात असेच ठेवायचे आणि क्राऊन पासून रूट चक्रापर्यंत हात असे खाली घ्यायचे आणि ब्रह्मांडात ती निगेटिव्ह एनर्जी फेकायची. ओके. आता हे बघा, असं करायचं. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र नेवरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे ग्रहांचे दोष असतील तर सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि मी त्यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे, असं हळूच हलकी फूक मारायची, इंटेन्शन करायचं. परत, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्रवरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे ग्रहांच्या नकारात्मक एनर्जी असतील, सर्व नकारात्मक एनर्जी माझ्या हातामध्ये येत आणि ब्रह्मांडात मी शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. 3 वेळेस करायचं. ओके. आणि शेवटी काय बोलायचं, ॲफर्मेशन. ॲफर्मेशन एव्हरीथिंग मी पहिल्या दिवशी तुम्हाला शिकवलंय. ॲफर्मेशन द्यायचं, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी सर्व ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात आता फक्त ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जांचाच उपभोग घेत आहे. ग्रह झाले. सेकंड, तुम्हाला ब्लॅक मॅजिक आणि नजर दोष. परत हात करायचे. माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र आणि अवरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे ब्लॅक मॅजिक आणि नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. हे खाली घेत असताना जर खरंच एनर्जी असतील, कोणी ब्लॅक मॅजिक केलं, नजर दोष, तर तुमचे हात जड वाटायला लागतील. ओके. प्रॅक्टिसने येईल. तसं काही असेल तर हात आपले जड होतात. ओके. मन मस्तिष्क 7 चक्रवरामध्ये कुठल्याही कारणाने काही ब्लॅक मॅजिक नजर दोषच्या एनर्जी असतील, माझ्या हातामध्ये येत आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि 3 वेळेस झाल्यावर आता माझं संपूर्ण बॉडी आणि अवरा फक्त सकारात्मक ऊर्जेनेच भरलेला आहे. माझं संपूर्ण शरीर आणि अवरा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेनेच भरलं आहे. ग्रह झाले, ब्लॅक मॅजिक झालं. तिसरं, पितृदोष. जसं आपलं नाक कान डोळे आपल्या पूर्वजांवर जातात, त्यांचे काही कर्म पण आपल्याला फेडायला लागतात. तर त्यांचं काही वाईट असेल, आपल्याला वाटत असेल, मन खात असेल तर. परत, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र माझ्या पूर्वजांच्या काही नकारात्मक ऊर्जा असतील, तर सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे.
माझ्या मन मस्तिष्क सात चक्रावरामध्ये माझ्या पूर्वजांच्या ज्याही निगेटिव्ह एनर्जी असतील सर्व हातामध्ये त्यांनी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. 3 वेळेस केल्यावर आता मी माझं संपूर्ण शरीर आणि अवरा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. माझं संपूर्ण शरीर अवरा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेने भरलं आहे. झालं. आता चौथं शेवटचं आर्थिक समस्या. सगळ्यांनाच पैशाच्या समस्या असतात. ओके, परत रब करायचं. माझं मन मस्तिष्क 7 चक्रावरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारचे फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. हात भारी व्हायला लागतील. ओके, यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. मन मस्तिष्क 7 चक्रावरामध्ये कुठलेही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. झालं. 3 वेळेस झाल्यानंतर आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ॲफर्मेशन खूप छान द्यायचं. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीमध्ये, आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अमर्यादित विपुलता, संपत्ती, समृद्धी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे, असं 3 वेळेस म्हणायचं. ओके, सगळं झाल्यावर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू एव्हरीवन. ओके, थँक्यू, ग्रॅटिट्यूड बोलायचंय तुम्हाला सगळं काही झाल्यावर. ओके, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू एव्हरीवन. ओके, आलं लक्षात? आता कसं वाटलं एवढं सगळं सांगा मला चॅट बॉक्समध्ये. कसं वाटतं तुम्हाला? जर एवढे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले तर जीवनात होईल की नाही, बदल होईल की नाही, मला सांगा आता. काय वाटतं, किती % बदल होईल तुम्ही कंटिन्यू केलं ॲटलिस्ट 21 दिवस? किती पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहे? ओके, चला, सगळ्यांना आवडले. तर याच्या आधीचं जितकं पण आपलं आयुष्य होतं, म्हणजे वाटचूक, म्हणजे कसं आहे ना, की जंगलामध्ये आपण हरवलेलो आहे. जग चालवते तसं आपण चाललो. याच्या पुढे तुमच्या मर्जीने तुम्हाला चालायचं आहे. ओके, तुमचं अफर्मेशन तुमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. ओके, तुमची लाईफ खरंच तुमच्या फॅमिली हे बघा, बरेच जन्म होतात, बरेच हेच लोक प्रत्येक जन्मात तुमच्या भाऊ बहिणीच्या रूपात असतील, वेगळ्या रूपात असतील, पण तुमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. ओके, तर त्याला टिकवायचं आहे तुम्हाला आणि ॲफर्मेशन देऊन याच्या पुढची लाईफ घडवायची. ओके, तर प्रायोरिटी तुम्हाला द्यायची. एवढंच नाही आहे. याच्यानंतर एनर्जी बॉल. चला, थँक्यू सो मच, सगळ्यांना आवडलं. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एनर्जी बॉल बनवायचे. ओके, नोट्समध्ये ते पण दिले कसे बनवायचे. आता एनर्जी बॉल कसे बनवायचे आहेत बघा. एनर्जी बॉल म्हणजे काय असतो, जपानमध्ये याला ची बॉल बोलतात, जॅपनीज लँग्वेजमध्ये. सिंपल आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर करून बघितलं ना तरी तुम्हाला समजेल. काय करायचं, ते रिकीला प्रार्थना करायचीच आहे, पण आता प्रॅक्टिकल करून बघा. हात रब करा, रब करा आणि हे बघा, असे थोडे जवळ घ्या, असं करा, मागे पुढे, अ, मागे, असं असं करा. हे बघा, एक एनर्जी तुम्हाला जाणवेल, की आता एक एनर्जी फील्ड जाणवते. ओके, मॅग्नेटिक फील्ड. ओके, जसं चुंबक, दोन चुंबकामध्ये आपल्याला दिसत नाही, पण ती ऊर्जा जवळ घेतली की जाणवते की नाही, की चुंबकामध्ये. तसंच असं असं करायचं थोड्या वेळ, 10-20 सेकंड, आणि थांबायचं. ओके, फुटबॉल शेपचा करून थांबायचं. ओके, फुटबॉल शेपचा करून थांबायचं. ओके, असं फुटबॉल शेप केलं झाल्यावर आणि मग ॲफर्मेशन द्यायचे. आता थांबा, आता मी काय ॲफर्मेशन्स देतो बघा. ओके, आता तुम्ही माझ्याकडे बघा. 1 मिनिट, स्पीकर मोड ऑन करू द्या. ओके, आता ॲफर्मेशन्स कशी द्यायची, 3 बनवायचे आपल्याला बॉल. एक फुटबॉल नकारात्मकता काढण्यासाठी, आणि 2 आपल्याला आणि 2 आपल्यासाठी. 3 फुटबॉल, एक नकारात्मकता काढण्यासाठी, एक सकारात्मकतेसाठी आणि तिसरा संपूर्ण पृथ्वीसाठी. ओके, आता बॉल कसे बनवायचे बघा. मी स्वतःचा आभारी आहे, माता पित्याचा, ईश्वराचा, रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि थोड्या वेळ असं करायचं, 10-1 सेकंड, बॉल बनवून घ्यायचा आणि काय ॲफर्मेशन द्यायचं. हे बघा, आम्हाला ऐका. ओके, आणि हे बघा, हे करत असताना तुम्हाला तुमच्या घरात जितके सदस्य आहे, म्हणजे सध्या घरात जितके सदस्य आहे सर्वांचं नाव घ्यायचं. भले दीर असेल, नणंद, जाव, मुलं, सगळ्यांचं नाव घ्यायचंय आणि घरातील सर्व वस्तू आणि वाहने यांना पण इमॅजिन करायचंय. ओके, ही एनर्जी तुम्हाला सर्व वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर सगळ्यांना इमॅजिन करायचंय. 2 व्हीलर, 4 व्हीलर सगळ्यांना. ओके, हे बघा, हा एनर्जी बॉल दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वराच्या कृपेने, हा एनर्जी बॉल, मी माझे एक्झाम्पल देतो. ओके, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर,
आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात ज्या काही नकारात्मकता असेल ती सर्व नकारात्मकता हा एनर्जी बॉल शोषून घेत आहे. तीनदा बोलायचं. ओके. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात जी काही नकारात्मकता असेल ती सर्व एनर्जी बॉल शोषून घेत आहे आणि ह्या एनर्जीजला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. हा झाला फुटबॉल. ओके. शुद्ध होण्यासाठीच पाठवायचं, बोलायचं, नष्ट होण्यासाठी नाही. एनर्जी कधी नष्ट होत नाही, बनतही नाही, ते फक्त आपलं रूप बदलतात. फिजिक्सच्या स्टुडंट्सला माहिती आहे. हा पहिला झाला फुटबॉल, म्हणजे निगेटिव्हिटी आपण काढून टाकली. दुसरा बॉल परत बनवायचा आहे आणि परत ॲफर्मेशन द्यायचं. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने हा एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि एक फूक मारायची घरामध्येच आणि कल्पना करायची की ती एनर्जी सर्व वस्तूंना, सर्व सदस्यांना जात आहे. ओके. तर हे सर्वच लोक पॉझिटिव्ह होणार, घरातल्या वस्तू सुद्धा, सर्व काही एनर्जी. आणि काही दिवसांनी घरामध्ये मॅजिकल चेंजेस यायला लागतात. ओके. सगळं काही आपल्या माइंडवर आहे. तुमचं माइंड जसं विचार करेल तसंच होणार आहे. ओके. मनात शंका नाही ठेवायची. 2 बॉल झाले. तिसरा बॉल कुणासाठी? आता तिसरा बॉल असतो संपूर्ण पृथ्वीसाठी. आता मी सकाळच्या बॅचला पण सांगितलं. आता आपल्यामध्ये एवढी शक्ती असते ना, आपण कुणाला एखाद्याला आशीर्वाद देतो, शाप देतो, आपण संपूर्ण पृथ्वीला देखील ब्लेसिंग देऊ शकतो. ओके. तर पृथ्वीवरील सर्व सजीवांना आपल्याला ब्लेसिंग द्यायची. कशाला द्यायची आहे? कारण आपण सर्व एकमेकाशी कनेक्टेड आहोत. आता तुम्ही बघा, आज तुमच्या घरामध्ये काही अन्न बनवलं असेल, त्याची सुरुवात कुठून झाली? खूप अगोदर एखाद्या शेतकऱ्याने बीज पेरलं, ते पीक आलं, मग लोक मार्केटमध्ये घेऊन आले, ते दुकानदाराने आणलं. किती लोकांशी कनेक्टेड आहे? तुमचे जो पण स्वयंपाकघरात पदार्थ आहे त्याच्यामागे किती लोकांचा हात आहे, बरोबर की नाही? आपण सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. तर आपल्याला सर्वांना ब्लेसिंग द्यायची. ओके. जसं विपासनामध्ये बोलतात, तेरा मंगल मेरा मंगल, किंवा जन जन का मंगल होय रे, तसं आपल्या भावनेने तिसरा बॉल बनवायचा. ओके. कसा बनवायचा बघा. परत सगळं करून झाल्यावर दिव्य रेखी शक्तीने भरलेला हा एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना, त्यांना त्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल पृथ्वीवरील सर्व सजीवांना, पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील दृश्य आणि अदृश्य सर्व शक्तींना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि मोठा हात स्प्रेड करायचा, पूर्ण आपण पृथ्वीला हील करतो. ओके. आलं लक्षात? तर कळालं. एनर्जी बॉल खूप, म्हणजे 5-10 मिनिटच लागतात करायला. आणि तुम्हाला इतकं सुंदर वाटेल ना, की तुम्ही घरच्यांची निगेटिव्हिटी काढली, घरच्यांना पॉझिटिव्हिटी दिली आणि पृथ्वीला पण ब्लेसिंग दिली. ही फिलिंग कशी राहील सांगा बरं? हे करून झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल? आजपर्यंत आपण फक्त मागत आलोय, कधी कुणाला काही दिलंय का? सांगा मला आता चॅट बॉक्समध्ये. हे करून झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल? आता बऱ्याच लोकांशी वाद आहे, तरी पण तुम्ही त्यांना पॉझिटिव्हिटी दिली, सकारात्मकता दिली आणि पृथ्वीला सुद्धा हील केलं. कसं वाटेल तुम्हाला? आणि कंटिन्यू केलं ना, तुमच्या मनातच वाटेल की मी काहीतरी खूप स्पेशल आहे. हे सगळं लोक नाही करत. ओके. जगातले फक्त 10-20% लोकच असं करत असतील आणि तुम्हाला खूप छान वाटेल. ओके. तर हे तुमच्यासाठी करा. आणि जेव्हा तुम्ही इतरांसाठी करतात तरच तिकडून नवीन काही येतं. नाहीतर तेच माझं जीवन, मला भेटलं नाही, मला भेटलं नाही, माझ्याकडे येतच नाही, असं नाही. जे ॲटलिस्ट आहे तुमच्याकडं ते तरी द्या. पैसे नाही, चांगले शब्द तर असतील, चांगले विचार असतील, तर ते तरी तुम्हाला दुसऱ्याला द्यायचं आहे. ओके. आलं लक्षात? तर आता एनर्जी बॉल आणि याच्याबद्दल कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मग आपण अजून पुढचे टॉपिक पण कव्हर करायचे. ओके.
ओके चला. आता मी सकाळचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, खूप छान एक्झाम्पल आहे. ओके, आता त्या मॅडम मला माहिती नाही की इथं आहे की नाही ग्रुपमध्ये. तर त्या मॅमने काय सांगितलं त्यांचं सकाळी ना की या 4 दिवसात ना 15 वर्षापासून त्यांच्या जमिनीत रस्ता नव्हता शेतातून जायला, तर तो रस्ता झाला. तर त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी मला आज सांगितलं, मेसेज केला की सर मी सांगितलं की जो माणूस त्याला विरोध करत होता ना, त्याला त्यांनी हिलिंग दिली की परमेश्वरा ह्या माणसात जी काही नकारात्मकता आहे सर्व जमिनीमध्ये जाऊ दे. ओके, आणि त्याचं भलं होऊ दे. आणि जसं त्यांनी केलं, आज आजच बोलतात की कालच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्या जमिनीत रस्ता आला. ओके, त्या मॅमने मला मेसेज केला. सॉरी असं सांगायला नाही पाहिजे, पण आजचाच एक्सपिरियन्स आहे. जसं तुम्ही इतरांना माफ करता तशा गोष्टी येतात. ओके, तर ब्लॉकेजेस तुम्हाला तसेच निघतात. हा स्वरा मॅम बोला, तुम्हाला काही बोलायचंय का? हा बोला मॅम. तर तुम्ही सांगितलं 3 प्रकारचे बॉल्स करायचे, तो एक फुटबॉलचे तुम्ही हा, सांगितलं. हा. तर दुसरी ब्लेसिंग करायला त्याचे साईज कमी करायची की त्या हिशोबानेच म्हणजे करायचं? तुमचं जसं तुम्हाला वाटलं मी आय एवढ्या मीन ना. बॉलमध्ये कम्फर्टेबल आहे, मी एवढ्या बॉलमध्ये कम्फर्टेबल आहे, एनर्जी जाणवते. असं असं करून आपल्याला खरंच ओके. एनर्जी जाणवते. सेम जसं चुंबक आपण जवळजवळ घेतो ना, आपल्याला जाणवतं या दोघांमध्ये किती. ओके. तसंच तुमच्या हातामध्ये पण हमखास जाणवणार. ओके, तर ते तुम्हाला ओके. ओके. प्रॅक्टिसने येईल. तर घरातली व्यक्ती कशी पण असो, किती पण निगेटिव्ह असो, ब्लेसिंग देऊन टाकायची की काम नाही ओके. करायची, निगेटिव्हिटी गेली. सेकंड ब्लेसिंग द्या, आणि थर्ड तुम्हाला पूर्ण पृथ्वीला तेव्हा खूप स्पेशल वाटतं. ओके, तर ते तुम्हाला ओके सर, थँक्यू. ओके चला, थँक्यू सो मच. ओके चला. चला अजून याच्यात कुणाला काही क्वेश्चन आहे कसं करायचं, मग आपल्याला पुढचं बघायचं. ओके, तर लक्षात घ्या, काही पण जीवनात प्रॉब्लेम येतं समोरच्या व्यक्तीला माफ करून टाका. बाकी तुम्हाला ते निर्मल बाबा बोलायचे ना, ते तुम्हाला आठवतं का अगोदर ते असे उपाय द्यायचे आणि कृपा आणि शुरू हो जाएगी. तसं कृपा आणि शुरू हो जाएगी. ओके, तसं आहे ऍक्च्युली तुमचं, ते बरोबर सांगतात की आपण फ्री होऊन जायचं, माफ करून द्यायचं. ओ कृपा आणि शुरू हो जाएगी. ओके, चला आता मी नेक्स्ट घेतो. आपलं नेक्स्ट ओके, जोक सपाट. पुढच्या पण नोट्स इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्हाला मनी मंत्र वगैरे पण द्यायचं आहे आज. ओके चला. चला बघा, चला सर्वांचेच फायनान्शियल ब्लॉकेजेस दूर होणार आहे. ओके, तुम्ही सगळंच आर्थिक, आध्यात्मिक, भावनिक सर्वांचेच प्रॉब्लेम दूर होणार आहे. ओके, चला. ॲफर्मेशन्स वगैरे काही तुम्हाला काही लागलं तर मला पर्सनल नंतर कॉल करा. माझी काउन्सिलिंग पण असते, मी गाईड करतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट मला पुढचं कव्हर करू द्या, मग बाकीचं पण करून घेऊ. ओके, आता पुढचं आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी बॉल झालं. ओके चला, आता नेक्स्ट पेज. ओके, आता काय करायचंय, पैशासाठी परत सांगतो तुम्हाला. परत पैशाचाच सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो. आता पैशासाठी अजून एक सांगतो. आता इथे बघा, सकाळी पण सांगितलं मी, बरेचसे लोक इथे उपलब्ध आहे आणि प्रत्येक धर्माचे असतील, हिंदू असतील, कोणी जैन असतील, कोणी ख्रिश्चनही असेल, अ, शीख असतील, माहिती नाही. आता कुठला असा धर्मग्रंथ आहे का ज्यांच्यामध्ये लिहिलंय की दान धर्म हा सब्जेक्ट आला नाही, डोनेशन दान करणं आहे तर हात वरती करा. असं कुणाचा धर्म आहे का त्याच्यात दान शब्दच आला नाही? किती दान करतात तुम्ही? वर्षातून एकदा देवाला जातात शिर्डीला तेव्हा, स्वामीच्या मठात जातात तेव्हा नाही. ओके, तुम्हाला दान करायचंय. जेही तुम्ही कमवतात त्याचं 10% तुम्हाला डोनेशन करायचं, प्रत्येक धर्म सांगतो. जास्त कमवत असाल करोडोमध्ये तर 5% तरी करा. आलं लक्षात? तर डोनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुणाला दिलेच नाही ते पैसे तुमच्या जीवनात कुठून नवीन येणार? ओके, तर तुम्हाला डोनेशन कंपल्सरी म्हणजे प्रत्येक धर्मात सांगतात, आणि आपल्याला तो नियम विसरतो. आपल्याला तेवढा महत्वाचा वाटत नाही, रॅदर कधी कानावर आलेला नसतो. पण आर्थिक प्रगतीसाठी द्यायचं शिका. ओके, तुम्ही द्यायचं नाही शिकले, नवीन येणार नाही. दॅट इज व्हेरी बिग एनर्जी. ओके, तर तुम्हाला हे काम करायचं आहे. सेकंड, डोनेशन इम्पॉर्टंट आहे. ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम, आधी द्यायचं शिका, मग घ्यायचं शिका. ओके, एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड डेली, से ॲटलिस्ट 5 वर्ड्स ऑफ थँक्स टू द युनिवर्स. आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करणे परमेश्वराकडे जेही भेटलं त्याच्यासाठी. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की आपण सगळे एकमेकाची ड्रीम लाईफ जगतोय. ओके, जरी मी त्या दिवशी एक एक्झाम्पल दिलं, स्वतःचं घर असेल तर तुम्ही एक भाड्यातल्या घरात घरात राहणाऱ्याची ड्रीम लाईफ जगतायत. जर भाड्याच्या घरात राहतात तर
फुटपाथवरती राहणाऱ्याची ड्रीम लाईफ जगतायत. सेम तसंच आहे. आज बघा बाहेर लोक कुठे कुठे काम करतात, आता शिपवर काम करतात, 2-2 वर्ष घरी येत नाही जहाजावर. कोणी खूप रिस्की काम करतं. आपण तरी एवढं आपल्याला टेन्शन नाही, आपण बसलोय घरामध्ये कम्प्युटर समोर फॅमिली बरोबर. ओके, तर आपण खूप लकी आहे प्रत्येक गोष्टीत. तर प्रत्येकासाठी देवाचे आभार मानायचे. ओके, ग्रॅटिट्यूड ठेवलं ना. आणि ग्रॅटिट्यूड कशासाठी ठेवायचं, की जेही तुम्हाला काम नाही स्वप्न असतील ते ऑलरेडीच मानून घ्यायचं की आधीच झालेले, आणि परमेश्वराला त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं. आणि काम खूप चांगले व्हायला लागतात. तर ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. ओके, ग्रॅटिट्यूड झालं. ग्रॅटिट्यूड नंतर मला चार्ज युअर वॉटर अँड फूड विथ पॉझिटिव्ह एनर्जी वेदर होम मेड ऑर आउटसाइड. आता अन्न पाणी कसं चार्ज करायचं लक्षात घ्या. बाहेरून जरी अन्न आलं, आता मी तुम्हाला सांगतो एव्हरीथिंग. आता डॉक्टर सॉरी, ते मी जॅपनचे सायंटिस्टचं दुसऱ्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवशी त्यांनी पाण्याला ॲफर्मेशन्स दिले आणि भाताने टिकवलं वगैरे वगैरे, ज्याच्या लक्षात असेल तसं. तसंच असतं, जर तुमचा मूड खराब असेल स्वयंपाक करताना, याचं त्याचं मनात असेल, तर तीच एनर्जी फूडमध्ये जाते, बरोबर. आणि तुम्ही चांगल्या भावनाने केलं. आता कधी कधी काय बोलतात, की एखाद्या व्यक्तीला बोलतात की तुझ्या हाताला खूप चव आहे. स्वयंपाक तर सारखंच बनवतात, पण एखाद्याच्या याला चव वेगळी असते, कारण तो त्या फिलिंगने बनवतो, प्रेमाने बनवतो. ओके. आता नवीन नवीन लग्न झालं आणि बायकोने नवऱ्यासाठी बनवलं, असा नवराच सापडणार नाही की तो बोलेल की जेवण खराब झालं. ते नवीन नवीन लग्न झाल्यावर खूप प्रेमाने बनवते. ओके. खूप प्रॅक्टिकल बोलतो मी. पण काही वर्षांनी नवऱ्याला ते आवडत नाही जेवण. ते बेचव लागतं. कारण हेच आहे. ओके, एव्हरीथिंग इज एनर्जी, यात काहीच नाही. 100% ट्रू गोष्ट आहे. ओके, जितकं प्रेमाने बनवाल तेवढं समोरच्याला चांगलं लागतं. मी हे का सांगतोय तुम्हाला, की जेव्हा तुम्ही हॉटेलमधून बाहेरून जेवण मागवतात, त्या कुकची मेंटॅलिटी आपल्याला माहिती नसते. एकदम ते म्हणजे लोअर क्लासचे असतात, माहीत नाही कुठले असतात. तो स्वयंपाक करताना तो आचारी, त्याच्या मनात काय विचार आहे तेच फूडमध्ये जातं. म्हणून मॅक्झिमम जरी फूड चांगलं असलं तरी आपण आजारी पडतो, एनर्जी तशी असते. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, फूड सगळ्यात अगोदर काय करायचं, निगेटिव्हिटी कशी काढायची शिकून घ्या. जर तुम्हाला वाटलं की पाणी, तर तुम्ही चार्ज करताना डायरेक्ट क्लॉकवाईज फिरवायचं आणि ॲफर्मेशन द्यायचे. अन्न जर असेल, तुम्हाला वाटलं निगेटिव्ह एनर्जी आहे, तर हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि ॲफर्मेशन द्यायचं. या अन्नामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती सर्व ब्रह्मांडात जाऊन नष्ट होत आहे. रेकीला कॉल करून बोलायचं, रेकीच्या कृपेने किंवा ईश्वराच्या कृपेने याच्यातली सर्व निगेटिव्हिटी संपत आहे. हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. आणि त्याच्यानंतरून थोड्या वेळ केल्यानंतरून परत क्लॉकवाईज फिरवा. आणि हे अन्न आता जेही लोक ग्रहण करतील त्यांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. सगळं वर्तमान काळात ॲफर्मेशन द्यायचे. ओके. अन्न पाणी चार्ज करणं खूप गरजेचं आहे. घरात पेशंट आहे, आता तुमचा लेवल 1चा शक्तिपात झाला आहे, बिंदास पाणी चार्ज करून देत जा. त्याच्या पाण्याला नेहमी ॲफर्मेशन द्या, हे पाणी पिऊन ही व्यक्तीला सर्व आरोग्याची प्राप्ती होत आहे. ओके. तर वॉटर ॲफर्मेशन्स खूप मोठी टेक्निक आहे. ते तुम्हाला मी सांगितले, तर खूप वाईजली यूज करायची. ओके. चला नेक्स्ट वन. नेक्स्ट वन तुम्हाला सांगतो. ओके. आता डेडिकेट अन एक्स्ट्रा आवर इच मॉर्निंग जस्ट फॉर युअर सेल्फ. त्याचं मिनिंग काय आहे, आता हे बघा. आता तुम्ही बोलणार सरांनी खूप सांगितलं, आता 21 मिनिटाचं मेडिटेशन, मग हे एनर्जी बॉल बनवा, हे करा. एवढा टाइम कुणाला आहे? टाइम असतो का? सकाळी धावपळ, मुलांचे डबे, बरोबर की नाही? तर त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, हे बघा. आता एक ठरवून घ्या, स्वतःवर काम करायचं तर पैशाची जरी नसेल इन्व्हेस्टमेंट, वेळेची इन्व्हेस्टमेंट करायची. आता बघा, रोज तुम्ही स्वतःला 1 तास दिला, तर महिन्याला किती तास होतात? 30 तास होतात. तर तुम्ही कितीलाही उठतात, 7 वाजता, 6 वाजता, पण 1 तास आधी उठायला प्रयत्न करा. कमीत कमी 5ला उठत असाल तर 4ला उठा. 4ला उठणं खूप मोठी गोष्ट आहे. जगातले फक्त 10% लोकच सकाळी 4ला उठतात, पण तो खूप ब्रह्ममुहूर्त असतो. ओके, खूप चांगला मुहूर्त असतो. तेव्हा तुम्ही हे सगळे रिच्युअल्स केले तर खूप चांगला फायदा होईल. रादर तुम्ही 4:30, 5ला उठा. हळूहळू तुम्हाला त्रास होईल, म्हणजे सुरुवातीला त्रास होईल, खूप झोप येईल, काही वाटेल. काही दिवसांनी तुम्हाला इतकी छान सवय लागेल ना, तुमचं ते आयुष्यभरासाठी रुटीन बनेल. ओके. 1 तास जर तुम्ही उठले आणि सांगायचं घरच्यांना, तो 1 तास माझा आहे, कुणी डिस्टर्ब करायचं नाही. आणि जरुरी नाही रेकी वगैरेच करायचंय, योगा करा, जिम करा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मेडिटेशन करा, तुम्हाला जे वाटतं, विपासना करा, पण स्वतःला टाइम द्या. किंवा तुम्हाला ड्रॉइंग आवडते, ड्रॉइंग करा, काहीतरी जोपासा. पण ते स्टार्टिंग, सगळे सक्सेसफुल बिझनेसमॅन, सगळे सक्सेसफुल लोक
खूप लवकर उठतात आणि त्यांचा दिवस तिथूनच सुरू होतो. ओके. तर तुम्हाला 1 तास आधी उठायचं आहे. महिन्याला 30 तास फ्री भेटतात. महिन्याला 30 तास आणि वर्षाला 300च्या वरती जास्त तास होतात त्याचे. तर तो तुमचा टाइम आहे. ओके. स्वतःवर वर्क करायचं आहे. आपलं एक खरंच वेगळं अस्तित्व आहे. त्या वेगळ्या हायर सेल्फसाठी काम करायचं. आलं लक्षात? तर तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे. बरोबर टाइम भेटतो. ओके. टाइम काढणं गरजेचं आहे. टाइम असा अवेलेबल असणारच नाही आपल्याला. ओके. टाइम काढणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? मनी मंत्र द्यायचा आहे तुम्हाला. ओके. आता मनी मंत्र काय द्यायचं आहे तुम्हाला? पैशासाठी, पैसे कमवण्यासाठी. तसंच काही लिहून वगैरे नाही घ्यायचंय. मंत्र नाहीये की खास जसं की रम लम असं मंत्र नाहीये. त्याच्याहून चांगलं आहे. सर्वात अगोदर पैसा खूप मोठी एनर्जी. ओके. तर आपले पर्स वगैरे फाटके नाही ठेवायच्या. जिथे पैसे ठेवतात तिथंच दवाखान्याचे बिलं, साडीचे बिलं हे सगळं नाही ठेवायचे. पैशासाठी सेपरेट, भले स्वस्तवाली एखादी 100 रुपयाची बॅग घ्या, पर्स घ्या, पण सेपरेट ठेवा. तर ती खूप मोठी एनर्जी असते पैसा. ओके. पूर्ण जगच, पृथ्वीच त्याच्यावर चालली आहे. मनी इज व्हेरी हायर एनर्जी. तर त्याला रिस्पेक्ट द्यायचा आणि त्याला ब्लेसिंग कसं द्यायचं? याच्या पुढे कुठलेही व्यवहार तुम्ही करणार, जसं तुम्ही एखाद्या दुकानात गेले, समजा 200 रुपयाचा किराणा झाला, तर मग तुम्हाला ॲफर्मेशन काय द्यायची? एव्हरीथिंग इज युअर माइंड. ओके. सबकॉन्शियस माइंड काय बोलतं? जशी तुमची इच्छा तसंच मी काम करणार. तर तुम्हाला पैसे देताना एक मनात भाव आणायचा आहे, की हे समजा 200 रुपये बिल झालं, तर तुम्ही काय बोलायचं? हे 200 रुपये ह्या दुकानात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहेत आणि येताना माझ्या आयुष्यात मल्टिपल होऊन 2,000, 20,000, 2 लाख बनून परत येत आहेत. मल्टिपल होऊन बोलायचं. ओके. कधी ना कधी तुक्का लागूनच जाईल. ओके. पैसे तुमच्याकडे येऊनच जाईल, असं होणारच नाही. सबकॉन्शियस माइंड नेहमी काम करतो. ओके. तो प्रिन्सिपल आहे. परत कुठे बँकेत गेले, 1-2 लाखाचा चेक टाकला, मग अजून तर जास्त मल्टिप्लाय होतील. समजा तुम्ही 1 लाखाचा चेक टाकला, मग बोलायचं या बँकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य येत आहे ह्या पैशामुळे आणि हे पैसे माझ्याकडे 5 लाख, 10 लाख बनून रिटर्न येत आहेत. ओके. तर पैशाला असं ब्लेसिंग द्यायचंय. हा खूप मोठा मनी मंत्र आहे आणि खूप चांगला काम करतो. इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा हा शिकवला जातो. प्रूव्हन टेक्निक आहे. तर प्रत्येक पैशाला ब्लेसिंग द्यायचे. पेट्रोल टाका, फोन पे, तुम्ही पेटीएम जरी करतात ना, आता QR कोड स्कॅन केला, तर जेव्हा तुम्ही पासवर्ड टाकता तेव्हा बोलायचं ओके, की हे पैसे या व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य देत आहेत आणि मल्टिपल होऊन माझ्या जीवनात 10 पटीने, 50 पटीने परत येत आहेत. सेम फोन पे, पेटीएमला पण हेच करायचं. समजा माझा कोर्स पुढचा विकत घेतला, तर हे पैसे सरांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य देत आहे. 50,000, 5 लाख बनून परत माझ्या जीवनात येत आहेत. असे ॲफर्मेशन द्यायचे. ओके. पैशाला ब्लेसिंग द्यायचं आहे. ओके. मनी इज व्हेरी हायर एनर्जी. लक्ष्मी आहे ती. ओके. सरस्वती विद्येची लक्ष्मी ही आहे. तर तुम्हाला पैशाला ब्लेसिंग द्यायचं शिकलं पाहिजे. आतापर्यंत आपण फक्त ते बस एक व्यवहारासाठी बघत होतो, बरोबर? याच्या पुढे मी सांगितलं एक एनर्जी सारखं. त्या नोटेला रिस्पेक्ट द्यायचा आहे आणि बोलायचं, की तुला मी इव्हन तुम्ही कमांड देऊ शकतात, की मी तुला आदेश देत आहे, की तू जा या व्यक्तीच्या जीवनात सर्व चांगलं कर आणि माझ्याकडे मल्टिपल होऊन परत ये. तुम्ही आदेश द्यायचा, अथॉरिटीने द्यायचा. ओके. ते तुमचं ऐकणारच आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. प्राण्यावर तुम्ही प्रेम करतात त्याला तुमची एनर्जी जाणवते. निर्जीव वस्तूमध्ये पण एनर्जी असते. ओके. तर तुम्हाला मनी ॲफर्मेशन सुद्धा सेम द्यायचं आहे. जीवनामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला भेटणार आहे. ओके. लास्ट वन. ओके. चला, मनी मंत्र पण झालाय तुमचा. याच्यात आता तुम्हाला त्या डेली प्रॅक्टिसमध्ये अजून काही एक्स्ट्रा नाहीये. ओके. तर एवढं आहे. सिलेबस एवढाच होता. ओके. याच्याहून जास्त तुम्हाला आता क्वेश्चन आन्सर मधूनच कळेल की सिलेबस कसा आहे. सेकंड, मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेलं आहे की पुढच्या बॅचमध्ये काय असणार आहे. पुढच्या लेवलला आल्यावर कसं आहे. मला वाटतं 10 दिवसाचा कोर्स असेल तो. मंगळवारी सुरू होईल. 4 तारखेला सुरू होईल आणि 15 तारखेला संपेल. मध्ये शनिवार रविवार येतो, त्या दिवशी सुट्टी असेल. पण शिकायला खूप काही भेटेल. ओके. ते नुसतं पैशाकडे नाही बघायचं. ती विद्या किती काम येईल आणि एकदा शिकलं का जीवनभर तुमच्या कामात येणार आहे. ओके. सेकंड थिंग, मी परत तुम्हाला दाखवतो की पाणी चार्ज करायचं खूप सिंपल आहे. मॅडमचं आलं, कमेंट आलं, तर पाणी हातात घ्यायचं, रेकीला कॉल करा आणि फक्त असा डाव्या हातात पकडून जे अफर्मेशन्स आहे ते अफर्मेशन्स द्या. ओके. अफर्मेशन्स मनाने तुम्हाला जी कमांड आहे ती कमांड त्याला द्यायची. ओके.
सेकंड थिंग, आता हा रेकी लेवल 1चा कोर्स होता, तो याच्या चॅरिटी आणि अवेअरनेस बेसवर होता. तर ज्याला कुणाला वाटलं की चला सरांनी चांगलं शिकवलं, मजा आली, की काही द्यायला वाटतं, तर तुम्ही डोनेशन अगेन तुम्हाला मी दाखवतो. जर तुम्ही डोनेशन करायचं असेल तर तुम्ही डोनेशन करू शकताय. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, जर तुम्ही डोनेशन जरी केलं चॅरिटी बेसवर, तरी पण तो पैसा, आमचं एक संस्था आहे, आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला छोटे छोटे पाडे असतात, तिकडे हा पैसा दिला जातो. ओके, तुम्हाला जर डोनेशन जरी करायचं असलं, की वाटलं की चला कोर्समधून काही शिकलो, तर किती पण करू शकतात. 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, जितके देणार मल्टिपल होऊन तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. ओके, तर मास्टर लेवलचा कोर्स पुढचा 10 दिवसाचा आहे. ग्रँड मास्टर पण असतात. आता जिथे मास्टर हिलर असतील, जे मला ऐकत असतील, त्यांच्यासाठी सांगतो, तुमच्यासाठी नाही. तर पुढे ग्रँड मास्टरचा पण कोर्स असतो, तर त्याच्यासाठी पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. पण त्याची फी जास्त असते, 25,000 रुपये फी असते त्याची. तर ते तुम्हाला, तुमच्यासाठी नाही आहे, जे मास्टर हिलर असतील त्यांच्यासाठी सांगतोय. ओके, चला आता क्वेश्चन आन्सर घेऊया. कारण हे बघा, ते विपसनामध्ये ना सांगतात की ते एस एन गोएंका असं काय सांगतात, की हा धर्म आहे, म्हणजे धर्म रिलिजन नाही, लॉ ऑफ नेचर आहे. आणि हे एनर्जीचा खेळ, आणि याच्यामध्ये मनात काहीच शंका नाही पाहिजे. तर जी पण शंका आहे सगळं विचारून घ्या, शेवटचा दिवस आहे. ओके, काही पण शंका असो सर्व आज विचारून घ्या, काही मनात डाऊट नाही ठेवायचा. ओके, चला जितका टाइम तुम्हाला लागेल मी सगळ्यांच्या हँड रेजचे उत्तर देईल. ओके, चला आता सुलभा मॅमला अगोदर घेऊया. त्यांच्या क्वेश्चनने तुमचे पण आन्सर हे होतील. ओके, हा अनम्यूट करा मॅडम. हा बोला मॅम. तर सकाळच्याला मी होती बॅच मध्ये आली होती थोडा वेळ, तर तो व्हिडिओ मिळेल का? कारण मिळेल त्याच्यात मिळेल, पण रात्री प्रश्न रेकॉर्ड होते करून देईल, रात्री वेगळी रेकॉर्डिंग विचारली, भेटेल भेटेल, रात्री रेकॉर्डिंग भेटेल. ती ओके, पण पाठव. हो कारण त्याच्यात पाठवून. बरेच प्रश्न विचारले होते ना, ते हो, हा येतील म्हणजे याच्यात. हो सकाळी. ओके ओके, सकाळच्या लोकांचे मला बघू द्या ना, आजच्या लोकांचे पण एक्सपिरियन्स कसे आहेत. ओके, मला बघू द्या. नुसतं प्रश्न नका विचारू, 5 दिवसात काय झालं चेंज मला सांगा. हे बघा, तुमचं झाले तर मला मोटिवेशन भेटेल काही करायला. तर मी फर्स्ट डेला बोललो होतो की मी गॅरंटी देतो की 50 नाही 20% तरी थोडासा जीवनामध्ये फरक पडेल. असं कोणी आहे का की जाणवलं बाबा 20%, 30%? काहीतरी मला सांगा की जीवनाकडे बघण्यासारखं काही चेंज झालं. कोण हे? हा, शेअरिंग करायची कुणाला? शमिका मॅम बोला तुम्ही. सर, माझी 50% निगेटिव्हिटी गेली. माझ्या मनात नेहमी निगेटिव्ह थॉट खूप येत होते. तर चला. तुम्ही जे दिलं होतं ना, आय डोंट वॉन्ट, जस्ट स्टॉप इट. तर मी हा. सतत ते बोलायला लागले, तर त्यांनी माझी निगेटिव्हिटी 50% का होईना कमी झाली. पुढे चालून ही 100% कमी होईल याची मला गॅरंटी आहे सर. एव्हरीथिंग इज अफर्मेशन. ओके, लगेच बोलायचं. खूप पॉवरफुल मंत्र आहे. दिसायला ज्या कमी. गोष्टी आहे बघा, ज्या गोष्टी छोट्या आणि फ्री असतात ना, त्याच कामाच्या असतात. आता हा, हवा yes. पाणी आपण व्हॅल्यू करत नाही, 3 वर्ड आहे, पण बघा 50% कमी झाली. तर सर्व डेडिकेशन वर आहे मॅम. सर, ओके, आणि माझा प्रश्न असा होता की एनर्जी बॉल बनवताना तुम्ही जो शक्तिपात दिला तो गरजेचा आहे का? तसा कारण मी गरजेचं घेतला नाहीये. आहे. कारण मी घेतला नाहीये. नाही, तुम्हाला शक्तिपात करून दिला जाईल तसं काही नाही. तुम्ही करू शकता, तरी करू शकता. एनर्जी इज ऑलवेज देअर. आता तुमच्या आई वडिलांनी आशीर्वाद दिला, त्यांनी काही शक्तिपात घेतलाय का? चांगल्या मनाने आशीर्वाद दिला, चांगली कामना केली की नाही? अच्छा. एव्हरीथिंग इज आवर अच्छा. माइंड. ओके, तुम्ही म्हणजे मनापासून मेडिटेशन, एनर्जी बॉल, मनी मंत्रा हे सगळं मी विदाऊट शक्तिपात पण करू शकते. नाही, ते फक्त एनर्जी बॉल बनवू शकतात तुम्ही. ते हा. आपल्याला फक्त रेकीला कॉल करूनच करायचं, जरी केलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. नाही ना. कदाचित त्याची गरज नसेल. हे बघा, शक्तिपात काय असतो मी तुम्हाला सांगतो. आपल्यात हम्म, हिलिंग ॲबिलिटी पहिल्यापासून असते, एखाद्या हम्म. माणसात पहिल्यापासूनच ते गुणधर्म असतात. पण या जीवन जगत असताना कुठेतरी आपण विसरतो. ओके, शक्तिपात त्यालाच बोलतात की तुम्हाला रिअलाइज करून देणं, की तुमच्यामध्ये मग नाही होत, तेव्हाच गुरु काय करतात. शक्तिपात आता फक्त याच्याने नाही होत, रेकीने. आता स्वामी विवेकानंदांना खूप प्रश्न होते, त्यांच्या गुरूंनी काय केलं, त्यांनी एक त्याचे तो पाय ठेवला आणि त्यांना रिअलायझेशन झालं. अगोदरपासून स्वामी विवेकानंद तसेच होते, मागच्या जन्मी तसेच असतील, पण कुठे ना कुठे ह्या जन्मी विसरले. चांगल्या मनाने करा, सगळ्यांना ब्लेसिंग करा. युअर माइंड इज एव्हरीथिंग. ओके, तर करत जा तुम्ही. असं म्हणू नका की शक्तिपात नाही झाला वगैरे. चालेल सर, ठीक आहे. ओके थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. ओके, चला अजून कोणाचे काही एक्सपिरियन्स? ओके, विमल मॅम बोला. हा, विमल मॅम. नमस्कार सर. मी सकाळच्या वेळेसला असते.
आवाज येतो सर? मॅम बोला. हा हा. सर 5 दिवसाचा अनुभव खूप छान होता आणि धन्यवाद बोलते तुम्हाला. कारण एक अशी एनर्जी फक्त ऐकून होती ती आता प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. तर माझा राईट हँडचा शोल्डर फार दुखत होता. ओके. अक्षरशः मिस्टरांना बोलले की आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. वेदना खालीपर्यंत येत होत्या. पण तुमचा कोर्स जॉईन केला आणि मला वाटतं कालपासून त्या वेदना फार म्हणजे बंदच झाल्या. म्हणजे डॉक्टरही नाहीच आता मला असं वाटतं. तर खूप चला धन्यवाद. थँक्यू सर. चला, आणि कॉंग्रॅच्युलेशन. सर म्हणजे हा आणि सर अजून एक की आता ह्या रेकीच्या ह्याच्यातले तुम्ही आमचे गुरु आहात. तर मला सर नाव नाही माहिती आहे तुमचं तर सचिन माफ करा सचिन सर. नाव, सचिन. वरूनचं नाव माहिती असणार. सचिन हा नाव. थँक्यू सर. ओके, हो थँक्यू सर. खूप छान काम करते. माझ्या वाईफला पण डायबिटीज होतं लग्नाच्या अगोदर. खूप आम्हाला पण खूप त्रास झाला. प्रेग्नन्सी होती, कसं करायचं, तर रेकीने खूप मदत केली. ओके. तर आता तर आम्ही वर्षातून एकदा दोनदाच नॉर्मल चेकअपला जातो, काहीच गरज पडत नाही. तर रेकी खूप छान काम करते. इवन कॅन्सर वगैरे वगैरेला साठी पण खूप, म्हणून ती फेमस आहे रेकी ऍक्च्युली. खूप मोठे मोठे आजार दूर करते. ओके. चलो, और कोई? अ, चला, अजून काही क्वेश्चन असतील विचारून घ्या. ओके. ओके, चला. ओके. चला, नाही आहे कुणाला काही क्वेश्चन आन्सर अजून? एक्सपिरियन्स काय, अश्विनी मॅम, काही बोलायचं का तुम्हाला? लाजू नका, लाजू नका, बोला तुम्ही. हा, बोला मॅम. हॅलो. हा हा सर. मी सेकंड टाइम जॉईन केलं सेशन. हा, ओके ओके तर खूप छान अनुभव होता. म्हणजे काही माझे डाऊट्स होते ते पण क्लिअर झाले. तर ओके खूप म्हणजे पॉझिटिव्ह असे होत आहे. आज मी सकाळी ते मेडिटेशन पण केलं. तर खूप म्हणजे मला पाठीचा त्रास होता. म्हणजे ओके. बसलं जात नव्हतं. पण मी केलं तर मला खूप छान वाटलं. चला, हे बघा कसं एकदम कसं असतं ना, मी तुम्हाला सांगतो, ॲलोपॅथी वगैरे डॉक्टर लोक खूप छान काम करतात आपल्याला. पण जेव्हा आपण ॲलोपॅथी वगैरे करतो, डॉक्टरकडे जातो, ते सरफेस लेवलवर काम करतात. म्हणजे सरफेस लेवल वरच्यावर ते खूप चांगलंच आहे. पण हे रेकी वगैरे जे असतात ते आपल्या रूट कॉजवर जातात, म्हणजे मुळापासून. हे सगळे आजार आपल्या चक्रामध्ये असतात, माइंडमध्ये असतात. तर हे म्हणून हे सगळे आध्यात्मिकता आहे. नॉर्मल काही दुखत असेल, डॉक्टर इज ऑलवेज देअर, तुम्ही कधी पण मदत घेऊ शकतात. पण याची काहीच गॅरंटी नाही तो आजार परत उद्भवणार नाही. पण रेकीमध्ये तसं होत नाही. मुळासकट उपचार केले जातात. म्हणून एक हिलिंग मोडॅलिटी, याला एक मोडॅलिटी बोलतात. ओके. तर ही खूप चांगली हिलिंग मोडॅलिटी आहे. तर तुम्हाला वाटत असेल पुढे यायचं तर येऊ शकता. ओके. तर खूप छान, कुठलाही तुमचं असेल तर वर्क करतो. ओके. हा, रेखा मॅम बोला. हा, आवाज येतो सर? हा, बोला मॅम, बोला. हा सर, आज आपण ते 3 बॉल करायचे शिकलो बरोबर? हा, तर ते फुटबॉल आपण असं पायाने उडवून टाकायचा का हाताने वर नाही फेकायचा? नाही, नाव फुटबॉल आहे फक्त त्याचं. तुम्ही त्याला बास्केटबॉल पण समजा. फक्त हवेची फुंकर मारायची की सर्व एनर्जी चालली आहे, हळूच कामना करायची. ओके, की जाते. आणि किंवा घरच्या अच्छा अच्छा. हॉलमध्ये हा बसले, असं असं करा आणि कल्पना करा की घरातून सगळ्यांच्या प्रत्येक ठिकाणी जाते, सगळ्यांच्या बॉडीमध्ये जाते. सारखे सारखे वस्तू खराब होतात, वॉशिंग हा. मशीन, लॅपटॉप, गाड्या तुमच्या फोर व्हीलर, ते सगळ्यांनाही तुम्ही देऊ शकता. प्रवासाला निघाले तुम्ही, कारला पण द्या. पुढे जाऊन थोडं ऍडव्हान्स असतं, सिम्बॉल टाकून केलं जातं. तिथे तुम्हाला खूप सिम्बॉल असतात, सिम्बॉल टाकून सगळं करायचं असतं. सध्या बेसिक आहे तर करू शकतात, एवढं करू शकतात. ओके. काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक आहे सर. हा मॅम, सर बोला. एक अजून विचारायचं. हा, बोला ना. मला ते शक्तिपाठ झालेलं नाहीये. हा, चालेल. उद्या सकाळी 6 उद्या मी वाजता. जॉईन करू का? हो, सकाळी 6 वाजता जॉईन करा, काही प्रॉब्लेम. चालेल चालेल. हो, ओके मॅम, ओके, चालेल. चालेल चालेल. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. चलो, और कोई? अश्विनी मॅम, परत काही विचारायचं आहे का तुम्हाला? हँड रेज आहे तुमचा 1. हॅलो. हा हा, बोला मॅम. हा सर. सर ते एनर्जी सिम्बॉल मध्ये वेगळे अफर्मेशन्स पण देऊ शकतो का? की कोणी आजारी असेल त्याला लवकर बरं वाटावं म्हणून. तुम्ही काय करा, कोणी सध्या ना लेवल 1 म्हणजे स्वतःसाठीच मॅक्झिमम, किंवा घरात छोटे मुलं असतील ते तुम्ही लेवल 2 ला सिम्बॉल टाकून केलं जातं. सध्या तुम्ही पाणी चार्ज करून द्या.
ओके. जे आजारी असतील ना, ॲफर्मेशन द्या की एखाद्याचा गुडघा दुखतोय, खांदा दुखतोय, डोकं दुखतोय, तर हे पाण्याने याचं क्राऊन चक्र किंवा डोकं पूर्णपणे शांत होतं. एवढी तरी कामना करू शकता तुम्ही. ओके. चांगल्या मनाने केलेलं सगळंच चांगलंच होतं. जो माणूस वाईट मनाने काही करतो, बरोबर नजर लागते, जादू टोणा होतं. तर ते पण मी तुम्हाला सांगितलंय. हे जे सांगितलंय ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रहदोष निघून जातील, ब्लॅक मॅजिक कोणी केलं असेल निघून जाईल. ते खूप सुंदर आहे. ओके. हे सगळं तुम्हाला ती प्रोसेस करायची. ओके. तुमचे फायनान्शियल ब्लॉकेजेस पण दूर होऊन जातील, तर त्याच्यासाठी ते खूप सुंदर आहे. तर ते तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे. ओके. हा, स्नेहा मॅम ओके बोला सर. मॅम. हा, स्नेहा मॅम. हॅलो. हा मॅम बोला. हा. मग घरात कोणी आजारी असेल तर त्यांना पण आपण अफर्मेशन देता येते. हा, पाणी चार्ज करून द्या मॅडम त्यांना. पाणी चार्ज करून द्या. हा, ते पुढे जाऊन तुम्हाला ते जर लेवल 2-3 ला ते सिम्बॉल टाकून डिस्टन्स हिलिंग असते, ते तुम्ही त्यांच्यावर करू शकतात. त्यांना न सांगता पण सांगायची पण हा सध्या हा हा. तुम्हाला पाणी चार्ज करून ऍटलिस्ट देऊ शकतात. ओके. हम्म. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. चालेल चालेल. 1 मिनिट, हा मला बघू द्या. ओके. हा, श्वेता मॅम बोला तुम्ही. हा हा, बोला मॅम. हॅलो. हा हा मॅम. सर, मी पहिलाच कोर्स केला चालेल का 5,000चा? काय मॅडम? पहिलाच कोर्स मी 5,000चा जो तुम्ही दिलाय तर तो केला चालेल का? हा, चालेल मॅडम, काही प्रॉब्लेम. तुम्हाला काही त्याच्याबद्दल काही शंका असेल तर मला कॉल करा. ओके, काही प्रॉब्लेम. मला तुम्ही शंका नाहीये, पण मला फक्त आधी पहिलाच कोर्स करून बघायचा आहे. कारण माझा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे जरा. बोलायचंच नाही, प्रॉब्लेम आहे बोलायचं. माझी परिस्थिती खूप चांगली आहे, फक्त पैसा इकडे तिकडे झालेला आहे. ओके. नाही तर तसंच होईल, हो. तसंच बोलायला लागेल हा सबकॉन्शियस. हा हा काही प्रॉब्लेम आहे, मला कॉल करा. ओके. मला हा पर्सनल. हा हा ओके ओके, चालेल. ओके बरोबर. चालेल, ठीक आहे. ओके. ओके ओके, ओके. चालेल. हा, अपूर्वा मॅम बोला. हम्म. हा सर, आता हे आपण पहिला कोर्स केलाय ना, पहिली फर्स्ट लेवल रेखीची. ओके. त्याच्यावरती आपण सेकंड लेवल लगेच करू शकतोय ना, म्हणजे हो, हे फर्स्ट लेवल पूर्ण झाली आपली. हो, लगेच करू शकतात. तरी पण मी थोडासा म्हणजे कसं आहे, 7-7 दिवसाचा तरी गॅप द्यायला लागतो. मग तुम्ही समजा आता लेवल 1 ला येऊपर्यंत 7 दिवस होऊनच जातात. मग तुम्हाला लेवल 2 चा करून दिला जातो. लेवल 2 आणि लेवल 3 च्या मध्ये परत 7 दिवसाचा तरी ऍटलिस्ट गॅप द्यायला लागतो. एकदाच दिला नाही जात. तर तुम्हाला तो कव्हर होऊन जातो याच्यामध्ये. तर जोपर्यंत तुमचं लेवल 2-3 होत नाही तोपर्यंत हेच मेडिटेशन करायचं आहे. सगळ्यांना सांगतो, लेवल 3 नंतर तुम्हाला खूप ॲडव्हान्स मेडिटेशन असतं. ते कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन असतं. त्याच्याने सिद्धी प्राप्ती होते, थर्ड आय ओपन. ते खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही ते सिम्बॉल टाकून करायचं असतात, ते खूप पॉवरफुल असतं ते. तर सध्या तुम्हाला तोपर्यंत हे 7 चक्रा बेसिक मेडिटेशन करायचंच आहे. ओके. नाही केलं तरी चालेल, पुढे जाऊन तुमच्या ऍक्च्युली सिम्बॉलने करूनच होतं. तर ज्यांना यायचे त्यांच्यासाठी काही टेन्शन नाही. पुढे जाऊन तुम्ही सिम्बॉलने खूप करू शकता. तिथे बरेचसे लोक असतात ऑलरेडी ग्रुपवर. तिथे वेगवेगळी टेक्निक पण शिकवली जाते, जसं EFT असेल, होपोनोपो असेल. तुमचं जर जे पुढे आले तर आता काउन्सिलिंग पण मी फ्री करतो. म्हणजे काही पण पर्सनल प्रॉब्लेम असेल तर NLP, म्हणजे मी NLP प्रॅक्टिशनर पण आहे. मग ट्रॉमा काढाल, फोबिया असेल, ते सुद्धा मग त्या स्टुडंटला फ्रीमध्येच भेटून जातं. अदर तुम्हाला तुमच्यापैकी कोणत्या रिलेटिव्हला प्रॉब्लेम आहे, ट्रॉमा, फोबिया, त्यांच्यासाठी फी असते माझी 500 पर सेशन असते. पण तुम्ही जर स्टुडंट आले तर तुमचा काही पण प्रॉब्लेम असेल तर तो त्याच्यात कव्हर होऊन जातो. ओके. तुम्ही कधी पण गायडन्स घेऊ शकता. सेकंड मग किती दिवसाचा असेल सर? आता तो मॅम 10 दिवसांचा असतो. म्हणजे पुढच्या मंगळवारी सुरू होईल आणि 15 तारखेला संपेल. मध्ये एक शनिवार रविवार येतो तेव्हा सुट्टी असते. म्हणजे 5 दिवस लेवल 2, 5 दिवस लेवल 3. पण ते खूप डीप मध्ये असतात. त्याच्यात खूप विषय कव्हर केले जातात. ओके. खूप जास्त. असं एक एक तासच असणार ते? हा मॅडम. हा, एक एक तास, एक तास? एक एक ठीक तास. आहे. ओके. जसं तुम्हाला टाइम भेटेल तसं 2 बॅच मध्ये असणार. ओके. ठीक आहे. हा, चालेल. हा, तोषा मॅम, स्पीक मॅम. हा, बोला मॅम. हा मॅम, बोला. आवाज नाही येते तोषा उभाले मॅम. तुम्ही अनम्यूटच आहे, फक्त तुमचा स्पीकर बघा. ओके. थांबा, मी परत अनम्यूट करतो तुम्हाला. हा, आता बघा. नाही, तुमचा आवाज नाही येतो ना मॅम.
काहीतरी माईकला प्रॉब्लेम असेल तो. येतोय सर. हा, आता बोला मॅम. ओके सर, माझ्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आहे की बदल घडेल असा. आणि मला हे विचारायचं होतं की माझ्या बाळाची जर मला नजर काढायची असेल तर मी काय बोलावं असं. मला पण असाच प्रॉब्लेम होता. ओके, म्हणूनच मी रेकी शिकलो. खूप त्रास होता. ओके, तर तुम्ही काय करा, तुम्ही असं करा, तर जेव्हा झोपेल ना त्याच्या डोक्यावर हात ठेवा मनापासून, आणि रात्री झोपल्यावर मनापासून जे पण ॲफर्मेशन द्यायचे ते ॲफर्मेशन द्या, की परफेक्टली आहे, कमी चिडचिड करतो, खूप याचा स्वभाव शांत झालाय. ओके, तर तसंच मला पण होतं. ओके, तर एवढंच करायचं, मनापासून क्राऊन चक्रावर हात ठेवा. ओके, सगळ्यांचीच कंप्लेंट असते. ओके, तर तेवढं तुम्ही करा, म्हणजे बसू देत नाही शांत. कॉल करा. ठीक ओके, आहे, चालेल. जाऊ देतो, आता बोलू नाही देणार मी, नंतर हा, पर्सनली तुम्ही विचारेल करा तुम्हाला. करा. ओके, काही प्रॉब्लेम. ओके ओके बाय करते. ओके, चालेल. ओके, चलो. और कोई है? चला, राजेश सर, हा विचारा सर. तुम्ही एकदम बोला सर. 1 मिनिट. हा, बोला सर. सर नमस्ते. हा, नमस्ते सर. तुम्हाला पर्सनल फोन करायचा असेल तर योग्य वेळ काय असेल तर? सर 11 ते 12 मध्ये करत जा सर. ओके, कारण बाकीचे पण बॅचेस असतात, ते सेशन पण असतात काउन्सिलिंगचे. दुपारी 11 ते 12 कधी पण करा. ओके, काही प्रॉब्लेम. ओके, तर मी तेच बोललो, राजेश सर कधी विचारत नाही, एवढे हँडसम माणूस बसलाय, कधी विचारत नाही आपल्याला काय सगळं. चला, ठीक आहे, तुम्ही विचारा. ओके, कॉल करू नाही शकता. सर, कसं आहे की माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ना जवळपास सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मला, आणि दुसरे जर बाकीचे लोक जे प्रश्न विचारतात ना त्याच्यामधून मला उत्तर भेटून जातं, त्यामुळे की मी हो, प्रयत्न तोच करीत असतो. प्रॉब्लेम ऍक्च्युली तेच होतं माझं पण. मी जिथे करतो ना, लेडीज लोकांचे एवढे प्रश्न असतात की त्यात आपल्याला काही विचारायची गरजच पडत नाही. तर मी पण बरेच कोर्सेस केले, तर बरेच उत्तरं भेटून जातात. तर काही मला कॉल करा. ओके, सांगून देईल मी तुम्हाला काय असेल ते. ठीक ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके, चला. और कुछ? हाँ, रेखा मॅम बोला. तुम्हाला, हाँ, रेखा मॅम बोला. हम्म. हा सर, मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही आता सांगितलं की लहान मुलांना झोपल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना अफर्मेशन द्यायची. तर ओके. मोठे मुलं जसे 10-12 वर्षाची मुलं आहेत, तर त्यांना आपण झोपेत देऊ शकतो का? देऊ शकतो, पण ना ते पुढच्या लेवलला खूप चांगलं पॉसिबल होतं. इवन तुम्हाला ते विश बॉक्समध्ये ना तसं इंटेन्शन लिहून, इंटेन्शनवरची चीट असते, त्याला तुम्ही खूप सिम्बॉलने हिलिंग हा. करू शकता. सध्या तुमच्याकडे करायला फक्त झिबू सिम्बॉल्स आहे, किंवा नाही वाटलं खूप मुलं त्रास देतात तर तुम्हाला झिबू सिम्बॉल टाकायला वॉटर लागतं. चार्ज. वॉटर चार्ज करून त्यांच्या पाण्यात द्या, की शाळेत हा दिवसभर पिऊन ह्या पाण्याने खूप शांत झालाय वगैरे. बेसिक रेमेडी करून बघा, कसं वर्क करतं बघा. ओके, आणि बिंदास, काही घाबरायचं नाही. कोणी प्रेग्नेंट वगैरे असेल तरी पण शक्तिपात घेतला. आणि दुसरा प्रश्न, हा, बोला मॅम, बोला. हा, बोला तुमचा प्रश्न. आता हा जो लेवल 2 चा जो आहे कोर्स, तो मी नंतर जॉईन करू शकते का परत कधी? हा, करू शकतात. ते असतात, मंथली बॅचेस असतात, तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण गॅरंटी नाही आता कधी असतात माझे. ओके सर, मग मी त्या नेक्स्ट बॅच मध्ये मी हो, जॉईन चालेल. ओके मॅम, ओके, चालेल. ओके करते. ओके ओके, चालेल. ओके मॅम, ओके, चालेल. चलो, हो गया. की कुणाची अजून काही लाईफ इम्प्रूव्ह झाली की नाही? 20-30%. नुसते प्रॉब्लेमच नाही सांगायचे, अजून हा प्रॉब्लेम संपतच नाही तुमचे. चांगलं काय झालं ते सांगा मला, ते ऐकायला आवडेल. आता प्रॉब्लेम इज ऑलवेज देअर. जीवन जगत असताना प्रॉब्लेम संपणारच नाहीये. ओके, सगळे काही येऊन गेले की प्रॉब्लेम्स डील कसं करायचं. हा, सुलभा मॅम बोला. चांगलं काय झालं ते बोलले तर अजून चांगलं येईल. प्रॉब्लेम सांगितले तर कसं होणार. सर, हा, 5 दिवस खूप छान वाटलं सर तुमचा क्लास करून. तुमचं शिकवणं खूप छान आहे, खूप आवडलं मला. आणि मी आता तुम्हाला सांगते, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, पण हिंदीमध्ये क्लास केला मी. ओके. मला मराठीत हवा होता, पण तेव्हा मिळालं नाही, मला कोणीच गुरु मिळाले नाही. मग तो मी अचानक जॉईन करून घेतला. तो एप्रिल-मे पर्यंत माझा झाला, 2 अच्छा. महिन्यापर्यंत क्लास. पण तुमचं खूप छान वाटलं मला, शिकवणं खूपच छान वाटतं. मला जर कधी काही प्रॉब्लेम आला तर मी फोन करून विचारू शकते तुम्हाला. हा, विचारू शकतात. ऍक्च्युली माझं आणि उलट झालं. मी ना हिंदी इंग्लिश मध्ये शिकवायचो, पण काय होतं, मग आपल्या भावना समोरच्या पर्यंत नाही पोहोचत. आता मी माझ्या मातृभाषेत समजवलं की लगेच लोकांना अटॅच होऊन जातं आपल्या तेच काही. तर, आपण मराठी लोकांना मराठीतच चांगलं वाटतं. ते हिंदीत काही काही शब्द इव्हन थोडेसे शिकवायचं हिंदी नाही इंग्लिश. समजत.
हो, त्या एनर्जी नाही पोहोचत, तर मग हा याचा फायदा होतो. ओके. त्याच्यामुळे मराठीमध्ये मला कसं हाताला असं व्हायब्रेशन आल्यासारखं होत होतं. जे हो, आपण मेडिटेशन काय तुम्ही शिकवलं ना काय, तर हो. ते व्हायब्रेशन वगैरे लगेच येतात. व्हेरी नाईस. असं चला मला चालेल. जाणवलं आणि पाठ दुखत होती माझी, तर आता थोडी कमी झाली दुखणं माझी पाठ पण. चला व्हेरी इतकं बरं वाटतं, गुडघे दुखायचे. असं नाही बोला, आता बोलायचं की खूप खूप पहिले जास्त हेल्दी होते, आता अजून हेल्दी होत आहेत. ओके, आधी थोडे कमी हेल्दी होते, हा आता जास्त हेल्दी. आता ओके, पॉझिटिव्ह. आता ऍक्टिव्ह जास्त झाली मी. चालेल चालेल. पॉझिटिव्ह सगळं आता होतं. अजून छान अजून वाटलं सर इन्फॉर्मेशन द्या तुमच्यासोबत बोलून. पाण्याला. आणि सर पण हो शक्तिपात अफर्मेशन. तर तुम्ही पाण्यावर हो set सर. करायचे की हे पाणी मला अजून सुंदर बनवतंय, अजून माझं वजन कमी होतंय, मी खूप सुंदर होते, चेहऱ्यावर तेज येतोय. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ओके, तर तुम्हाला तसं अफर्मेशन देत जा, सिम्बॉल टाकत जा, जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर. ओके. सर पेंडुलमचा तुम्ही घेता का क्लास? पेंडुलमचा त्याचा क्लास घेता का सर गरज आहे, पेंडुलमचा तुम्ही डावजिंगचा? पेंडुलमची गरजच काय, मी तुम्हाला ऑलरेडी सगळं सांगितलंय. ते दुसरा माणूस तेच शिकवणार आहे. सांगितलं. तो काहीच शिकवणार नाही, ते पैसे घेणार 3-4 हजार, हेच. त्याच्यात काहीच सायन्स नाही. हा, तुमचं सबकॉन्शियस तेच माइंड म्हणलं. उत्तर देतं. ओके, तर ते उगीच पैसे कुठे वाया नका घालू, एवढंच बाकी असतं, काही नाहीये. थँक्यू सर, तुम्ही असा विचार करता हाच खूप आहे. असा विचार नाही करत सर कोणी. हो, चालेल चालेल. थँक्यू. हा, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. चलो, हो गया सबका. काही डाऊट असेल नंतर मला विचारू शकता. ओके, चलो वाइंड अप करायचं ओके की ओके कुणाला सर. हँड रेज आहे? ओके, चला ठीक आहे. चला, 5 days मला सर्वांनी ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. ओके, कनेक्ट झाले सर्व. थँक्यू सो मच. मे बी फ्युचरमध्ये आपण लवकरच भेटू. ओके, आणि ग्रुपमधून एक्झिट नका होऊ, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कारण माझे अपकमिंग काही कोर्सेस असतात, तर मग ते तुम्हाला भेटणार नाही. तर काही ना काही असतं त्या ग्रुपमध्ये, तर ग्रुपमधून राहिले तर ठीक आहे, कारण बरेचसे लोक जुने जात नाही, कारण त्यांना माहिती आहे काही ना काही कंटेंट नवीन भेटतो. ओके, चला, थँक्यू सो मच. ओके परत आपण थँक्यू सर. भेटूयाच फ्युचरमध्ये कधी ना कधी. ओके, थँक्यू सो मच. ओके थँक्यू सर. थँक्यू.